शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रते प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। याविषयी सर्वोच्च न्यायालयाचं तारीख पे तारीखचं सत्र सुरू आहे। शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत 17 सप्टेंबरला होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे। या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आता 21 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे। तर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर देखील 21 ऑक्टोबरला सुनावणी होईल। दिवाळीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। साधारणपणे 45 दिवस आचारसंहिता लागते, म्हणजे सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू शकते। गेल्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी निकालाचे संकेत दिले होते, पण आता पुन्हा तारीख पुढे ढकलण्यात आली आहे। विधानसभा निवडणूक तोंडावर आहे, त्यात सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत। दोन्ही पक्षांचे खटले चंद्रचूड यांच्या समोर आहेत, त्यामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड निवृत्त होण्यापूर्वी ही दोन प्रकरणं निकाली काढतील का? या प्रकरणी राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी निकाल लागणार का? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजायला अगदी काही दिवसच शिल्लक आहेत, त्यामुळे सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दोन्ही पक्षातील दोन्ही गटांनी एकमेकांविरोधामध्ये याचिका दाखल केलेल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयानं आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत निर्णय द्यावा असं सुचवलं होतं। त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना अपात्र ठरवलं नाही। नार्वेकरांच्या या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयाला आव्हान दिलंय। आता या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटानं केलेली आहे, परंतु सुनावणी सातत्यानं लांबणीवर पडतीये। यापूर्वी सुनावणी 2 आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आली होती, ती 12 सप्टेंबरला होणार होती, पण आता ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडलेली आहे। त्यामुळे कोणाचे आमदार अपात्र होणार, ठाकरेंचे की शिंदेंचे, आणि राष्ट्रवादीचं घड्याळ कोणाला मिळणार, शरद पवार की अजित पवारांना, या दोन्ही याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाला निर्वाळा करून 10व्या परिशिष्टाची व्याख्याही अजून विस्तृत करायची आहे। दिवाळीनंतर राज्यात विधानसभा निवडणूक लागण्याचा अंदाज आहे। दिवाळी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आहे, म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागू शकते। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवृत्तीची तारीख 10 नोव्हेंबर आहे, पण त्या दिवशी रविवार असल्यामुळे त्यांची निवृत्ती 8 नोव्हेंबरलाच होण्याची शक्यता आहे। त्यांच्या जागी न्यायमूर्ती संजीव खन्ना भारताचे पुढचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील। न्यायमूर्ती खन्ना यांचा कार्यकाळ 11 नोव्हेंबर 2024 ते 13 मे 2025 पर्यंत असेल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला दिलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेलाय आणि या प्रकरणी सातत्यानं तारीख पे तारीख पाहायला मिळतेय। या प्रकरणात 30 जुलै आणि 21 ऑगस्टला सुनावणी अपेक्षित होती, मात्र ती होऊ शकली नव्हती। हे प्रकरण 3 ऑगस्टला सुनावणीसाठी आलं। त्यानंतर ठाकरे यांच्या वकिलांनी हे प्रकरण मेन्शन केल्यानंतर या प्रकरणावर 6 ऑगस्टला सुनावणीची शक्यता होती, परंतु त्यासाठी 14 ऑगस्ट तारीख देण्यात आली। मात्र त्यानंतर 17 ऑगस्ट ही नवीन तारीख देण्यात आली, त्यावेळी देखील सुनावणी झाली नाही। त्यानंतर 21 ऑगस्ट ही नवीन तारीख दिली, मात्र 21 ऑगस्टला संविधानिक पीठाची सुनावणी असल्यानं याविषयी सुनावणी झाली नाही। पुन्हा 3 सप्टेंबर ही तारीख देण्यात आली होती, पण न्यायाधीश उपलब्ध नसल्यानं 3 सप्टेंबर ऐवजी 5 सप्टेंबर ही तारीख देण्यात आली होती। 5 सप्टेंबरलाही न्यायाधीश नसल्यानं 12 सप्टेंबरची तारीख देण्यात आली होती। त्यामुळे विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निवृत्त होण्याआधी तरी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरण आणि पक्षाच्या मालकीचा प्रश्न निकाली निघणार का, याबाबत शंका उपस्थित केली जाते। दरम्यान सुनावणी वारंवार लांबणीवर पडत असल्यानं विरोधकांकडून सुद्धा नाराजी व्यक्त केली जाते। अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या घरी जात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आरतीही केली। या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या असून अनेक प्रश्नही उपस्थित होऊ लागलेत। धनंजय चंद्रचूड हे देशाचे सरन्यायाधीश आहेत। नोव्हेंबर महिन्यात ते निवृत्त होत आहेत आणि पंतप्रधान गणेशोत्सवासाठी किती जणांच्या घरी गेले त्याची माझ्याकडे माहिती नाही, पण सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान आरतीसाठी गेले। त्यांच्या दोघांचा संवाद पाहण्यात आला। धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान चित्र पाहायला मिळालं, असा टोला संजय राऊतांनी लगावला। सरन्यायाधीश आणि पंतप्रधान यांची गणेशोत्सवाच्या निमित्तानं घरी झालेली भेट ही संविधानाला आणि प्रोटोकॉलला धरून आहे का, याविषयी लोकांमध्ये आणि घटना तज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे।
आमच्यासारख्यांच्या मनात प्रश्न आला, पंतप्रधानांशी इतकी राजकीय जवळीक असलेले सरन्यायाधीश, मग ते कोणीही असो, त्यांच्याकडून महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई लढतोय त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही, तारखांवर तारखा का पडतायत, याबाबत आमच्या मनात असा शंका निर्माण होत आहेत, असंही संजय राऊतांनी म्हटलंय. आता राऊतांसह इतर विरोधकांनी सुद्धा शंका उपस्थित केलेल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक आणि सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड निवृत्त होण्याआधी निकाल लागेल यावर सर्वसामान्यांतून देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.